नमस्कार मंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत. आणि आता मी पोचलो देवगड आणि देवगडच्या वाडातरी ब्रिजला पोचलो. तिथे हनुमान मंदिर माका दिसलं. तर चला तर मग तुम्हाला दाखवते सुंदर असा देवगडमधल्या वाडातरी ब्रिजच्या बाजूक असलेलं हनुमान मंदिर आणि बाजूक पूर्णपणे खाडी वगैरे आहे. सुंदर असं तुमका मी मंदिर दाखवते. चला तर मग बघूया. तर मंडळी माझ्या समोर बघू शकता निसर्गरम्य असा सुंदर असा वाडातरी ब्रिज आणि या ब्रिजच्या बाजूकत ना सुंदर असं मंदिर आहे, हनुमान मंदिर. तर तुमका मी दाखवते मंदिर. तर आधी तुमका मी खाडी दाखवते, ब्रिज वगैरे दाखवते. तर ब्रिजच्या बाजूक तुम्ही बघू शकतास तो सुंदर असं नजारो आणि नजारा तर एक नंबर. माड वगैरे बघू शकतास. तर ब्रिजवरनं बघू शकतास खाडी कितकी भारी दिसता. आणि ब्रिजवरनं बघूया इथून आपल्या एक मंदिर वगैरे दिसता काय. तर रस्ता जरा हे झालं खराब. आणि या साईडला बघू शकतास ह्यो सुंदर असो निसर्गाचा एक नजारा तुम्ही बघू शकतास. ह्यो बघा. आणि मंदिर या साईडला. तर तुमका मी मंदिर दाखवते एकदा लांबून आणि मग आपण खाली उतरून जाऊया. तर ह्यो मेन रस्तो असल्या कारणानं गाड्या वगैरे भरपूर जातात बघू शकतास. आणि या साईडला समोर तुम्ही बघू शकतास माझ्या मंदिर दिसतं बघा. तर मांडे आता इथून तुम्ही बघू शकता समोर असं आहे मंदिर. तर आता मी येणार आहे या साईडने. इथून वाटा समोरसून वाटा या साईडने, त्या साईडने उतरणार असं आहे. आणि चलत मग आपल्याला जाऊचा समोर मंदिराचा. तर मंदिर ह्या बघा आहे असा. तर चला तर मग आता जाऊया पाय वाटेन. आणि पाय वाटेन मस्तपैकी चलत जाऊन तुमका जवळ एकदा खाडी वगैरे दाखवते आणि मंदिर वगैरे दाखवते. तर मंडळी आता मध्ये तुम्ही समोर बघू शकतास ह्यो असा बोर्ड श्री हनुमान मंदिर वाडतरकडे. तर या ब्रिजच्या बाजूकच या सुंदर असं मंदिर असं. तर चला तर मग आता जाऊया. आणि हे असा पायवाट आणि आजूबाजूक सुंदर असे घरं वगैरे आपल्याला बघू गावतात. तर आता तुमका ह्या पायवाटेनंच मी घेऊन जातो आहे. तर बघू शकतास समोर दिसतील तुमका खाडी आणि ब्रिजसुद्धा दाखवतो आहे मी. तर समोर तुमका सुंदर असं ब्रिज बघू गावता बघू शकतास. तर मंडळी खाडीचं पाणी बघू शकता. एकदम निळाशार पाणी दिसतं बघा. तर मंडळी आता मी ब्रिज उतरान खाली येलो आहे. आणि ब्रिजच्या खाली तुम्ही खाडी बघू शकतास. आणि इकडून सुद्धा वाटा गाडी वगैरे इकडून येतो. तिकडे घरा वगैरे असत या साईडला. आणि हयसर बोटी वगैरे लागले आहेत बघा. तुमका दाखवते एकदा जवळून. तर हे सुंदर अशी तुम्ही बोटी बघू शकतास ब्रिजच्या खाली. तर आता आपण जाऊया मंदिराकडे, कारण आपल्याला अजून एक मंदिर बघूचं आहे, विमलेश्वर मंदिर. तर आता आपण पटपट जाऊया हनुमान मंदिराकडे. आणि पहिलं मंदिर बघून कवर झाला की नंतर जाऊया विमलेश्वर मंदिरकडे. तासुला या साईडला तसा. तर मंदिरकडे आता ना तुम्ही घरा वगैरे बघू शकतास आणि माड वगैरे सुंदर असे आपल्याला बघू गावतात. तर मंडळी मी आता पोचले हनुमान मंदिराकडे. तुम्ही बघू शकता हा असा हनुमान मंदिर वाडातरचा देवगडमधला. आणि सुंदर असा निसर्गाच्या छायातला असा एक मंदिर जा असा खाडीच्या बाजूक. तर तुमका आता मी दाखवते मंदिरचा आतमधून. तर आतमध्ये अजून काम वगैरे चालू आहे बघा. ह्या बघा. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कसा वगैरे हाता. आणि आजूबाजूक तुम्ही बघू शकतास कौलारू घरा वगैरे. तर पाठीमागसून व्ह्यू एक नंबर हा मंदिराचो, कारण आपल्या पूर्णपणे खाडी बघू गावता पाठीमागे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या इथून आतमध्ये. तर तुम्ही ड्रोन शॉट वगैरे घेतलास तर एक नंबर मंदिर दिसता. ब्रिजवरून जर ड्रोन उडवलास तर एक नंबर मंदिर वाटतं. कारण हो बघा असा समोर ब्रिज आणि बघू शकता आता लालपरी जाता बघा.
आणि मंदिराच्या समोर जो ब्रिज आहे ना तो एक नंबर आपल्या बघू गावात आहे बघा. तर जाऊया आतमध्ये आणि मंदिर बघूया पटापट. तर आता मी मंदिराच्या मंडळी आतमध्ये येलो आहे. म्हणजे जो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तिथे मी आता उभं असं आहे. आणि बघू शकता साई सर ह्यो आता काम वगैरे चालू आहे सर. आणि हा असा ह्यो रंगमंच. तर रंगमंचाच्या समोर ह्यो तुम्ही सुंदर असो ब्रिज तर बघलास. तर आता पुन्हा एकदा बघा आणि खाडी तुमका संपूर्ण दाखवते ही आता. तर माझा आवाज थोडं ब्रेक होईल कारण वारो वगैरे असा. तर ही बघू शकतास पूर्ण खाडी आहे. तर तुमका जेवढा दिसतात तेवढा बघा ॲडजस्ट करून घ्यावा कारण आता दुपारचं बरोबर 1:30 वाजता दिलो. आणि हे आता कामगार मंडळी वगैरे आता इकडे जॉब वगैरे बसली आहेत. तर मंदिरात जाऊया आतमध्ये आणि आतमधून मंदिर बघूया कसा आता. तर सर हे आता काम चालू करणार असल्या कारण मी जरा तुमका जरा खराब वाटलं पण काम झालं की एक नंबर दिसत. तर मंदिर सिंपल आहे पण आतमधून बघूया आपण जरा सांग. तर म्हणजे आतमध्ये येईलच की बघू शकतास एक नंबर वाटतं शांत असं वातावरण. तर आपण आता हनुमान मंदिराचं दर्शन घेऊया. तर म्हणजे मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यावर येईलच की तुमका सुंदर अशी मूर्ती बघू कवता हनुमंतरायाची ही बघू शकतास. एक नंबर मूर्ती आहे आणि आतमध्ये सुद्धा मस्तपैकी सुंदर असा काम केल्याने बघा. प्रभू श्रीरामाची सुद्धा मूर्ती आहे बघा वरती. तर सुंदर असं तुमका मी आता गाभारा दाखवलं आहे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि बाहेर एकदा फिरून बघूया मंदिर कसं आता. तर म्हणजे मंदिराच्या तुम्ही सभागृहात दिलास ना की तुमका ह्यो एक झू बघू गावचा बघा एक नंबर असो. आणि मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बसल्यावर जो तुमका झू बघू गावता तो एक नंबर असा. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकतास मंदिराच्या. तर मंदिराचा इकडे मी आता बरीचशी मंदिरं फिरत दिलं बघत दिलं आहे. तर मंदिरांची कामं वगैरे चालू असतात त्याच्या कारणानं आपल्याला जरा ओबड सगळं दिसतं. पण मंदिरांची सगळी कामं वगैरे झाली की एक नंबर वाटत मंदिर. तर जास्तीत जास्त तुमका मी मंदिर दाखवलं. तर आता आपल्याला जाऊचा पांडवगली मंदिर बघू विमलेश्वर मंदिर. आणि या साईड एक ही सगळी मंदिराच्या आजूबाजू घरं असत. तर जास्तीत जास्त तुमका मंदिर दाखवले थोडक्यात. तर कसा वाटला नक्कीच एक कॉमेंट करा. तर मंडळी मी आता येईल मंदिराच्या बाहेर आणि तुम्ही त्या बाहेरचा परिसर बघू शकता. आजूबाजू सुंदर अशी घरं असतात आणि आता बंगले वगैरे सगळे झाले. तर कौलारू घरंसुद्धा बघू शकताच तुम्ही माझ्या बाजू. तर आता बघू शकता तुम्ही मशिनरीचा जर आवाज येता कारण इकडे काम चालू आहे या साईडला. आणि हा बघू शकता समोर मंदिर. तर जास्तीत जास्त तुमका मी दाखवलं आहे मंदिर कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. तर चला तर मग आता जाऊया पुढे आणि पुढे आपल्या खालचं मंदिर बघत होता बघूया. आणि मंदिराकडून जाताना तुम्ही बघू शकता सुंदर असो परिसर मंदिराच्या आजूबाजू. आणि एक नंबर वाटतं ब्रिजकडे जाताना. तर मंडळी मी आता येईल समोरून त्या मंदिराकडनं. तर हनुमान मंदिर तुम्ही तिथे बघू शकतास तुम्ही समोर. आणि आता मी ब्रिजच्या खाली असे वाटत ब्रिजच्या खाली. तर आता तुमका मी जाऊन एकदम खाडीचा पाणी दाखवतो आहे. तर ह्या बघू शकतास सुंदर असा. आणि तिकडे समोर बोटी वगैरे बघू शकतास समोर असतले. आणि या साईडला तुम्ही बघू शकतास एक नंबर वातावरण वाटतं बघा. आणि इथे सुद्धा बोटी वगैरे असतात.
आणि आजूबाजूक तुमका ही घरा वगैरे बघूक गावतात बघा. सुंदर अशी घरं होतात. आता कौलर घरा काय रवली नाही आले तर बऱ्यापैकी तर बघा सगळ्यांचे बंगले वगैरे दिसतात बघा. आणि हे सर बघू शकता असे बोट वगैरे सुंदर असे. आणि खाडीचा पाणी बघू शकता एकदम क्लीन हा निळाशार असा मस्तपैकी. तर या साईडने तुमका जरा ऊन जरा जास्त दिसत असताना आणि मंदिर सुद्धा एवढा क्लिअर दिसत नाही कारण ऊन सुद्धा संध्याकाळच्या टायमिंगला येईल तर एक नंबर वाटत. तर आता माझा थोडं आवाज ब्रेक होत असतो मग तुमका बऱ्यापैकी आवाज येत असतात कारण वारो पण इकडे भरपूर असा. तर आपल्याला आता इथून जायचं असा विमलेश्वर मंदिरकडे आणि मग आपण पुढे पोखरबावला सुद्धा संध्याकाळपर्यंत पोचू आणि त्यानंतर आपण जाणार असो घरात. तर मस्तपैकी आज तुमका एक वातावरण दाखवलं इकडे वाडातरचा. तर जाऊया पुढे. आणि मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक लाईक करून सांगा आणि जास्तीत जास्त कॉमेंटसुद्धा करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक कॉमेंट करून व्हिडिओ लाईक करून चॅनलवरती कोण नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.